जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सकाळी छान उठून मंत्र वगैरे म्हणला. नंतर कीर्तन बघितलं. कीर्तन चालू होतं तर कीर्तन बघितलं. छान प्रसन्न वाटलं कीर्तन बघितल्यानंतर. मग दीदीसोबत छान चहा घेतला. चहा एन्जॉय केला. आम्ही गप्पा मारत मारत चहा पित होतो. चहा पिला. दीदीसुद्धा गप्पा मारत होती, बोलत होती माझ्यासोबत, असं तसं. मग नंतर फराळ केला. छान खिचडी बनवली होती दीदींनी. फराळ केला. चला तर आता दीदीच्या घरून आम्ही चाललेलो आहोत शंभू महाराजांच्या समाधीकडे दर्शन घेण्यासाठी. तर चला. मग समोर आम्हाला दिसली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत. तिथून पुढे सुंदर दृश्य बघण्यासाठी गेलो. जाताना हे दृश्य दिसलं छान, तर ते कॅप्चर केलं मी लगेच. बघू शकता तुम्ही किती छान आहे ते. नंतर आम्ही गेलो तुळापूरला. तुळापूर येथे मग महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन मी घरी येऊन छान आराम केला. चाललेलो नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये महाशिवरात्र आलेला. तर तिकडे चाललं आपण दर्शन घ्यायला. तर चला. मग मी गाडीने गेले डायरेक्ट मंदिराच्या दिशेने. मग मंदिरात गेल्यावरती मी कावड म्हणजे मानाची तेला भुताची कावड, ह्या कावडचं दर्शन वगैरे घेतलं. मग पावती फाडली इथे माझ्या नावाने, ऐश्वर्या अजित कुमार शहा. मी 100 रुपयाची पावती फाडली. मंदिरातून मग मी डायरेक्ट गेले छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाकडे. तिथं जाऊन दर्शन वगैरे घेतलं. आणि माझं लक इतकं चांगलं की आज थेट डायरेक्ट वरती जायला मिळालं आहे मला. तुम्ही बघू शकता मी डायरेक्ट वरती गेली आहे आज. महाराजांचाच आशीर्वाद, महाराजांचीच कृपा की मला तिथपर्यंत जाण्याची संधी मिळाली. नंतर मग मी घरी जाताना बदाम शेक पिला. बदाम शेक पिऊन मग मी डायरेक्ट घरी गेले. घरी आल्यानंतर मी फराळ केला. तर सगळा मी फराळ केला. आजचा ब्लॉग इथेच संपत आहे. चला, गुड नाईट, बाय बाय.